हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे भोपळ्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते। हा आहे एक भोपळा, मी धुवून मस्त चिरून ठेवला आहे। त्याला फोडणीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत हिरवी मिरची, आले, लसूण, कढीपत्ता, जिरे, 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, टोमॅटो 4 टोमॅटो, थोडी कोथिंबीर, अगदी थोडीशी चिंच, 1 चमचा साखर, अर्धा चमचा हळद आणि 1-1.5 चमचा मीठ आणि पुदिना। आता हे सर्व मी तेलात फोडणी घालणार आहे। चल करूयात। आता आपण फोडणी देऊन घेऊयात। भोपळ्याची चटणी, भोपळ्याची भाजी खायला मुलं फार कंटाळा करतात। त्यांना असं वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घातलं ना तर त्यांना फार आवडतं। ही चटणी तर खूप सुंदर आणि अतिशय सुंदर, टेस्टी आणि गोड आंबट तिखट अतिशय सुंदर लागते। तुम्ही करा, नक्की करा। माझ्या मुलांना तर फार आवडते ही चटणी। चला आता आपण तेल तापलं आहे, जिरं टाकूयात। सर्वप्रथम आपण डाळी तळून घेऊयात। जास्त लाल नाही करायच्या, अशा गुलाबीसर झाल्या का तळायच्या त्यांना। हिंग राहायला सांगायचं, आपण हिंग घालूयात। हिंगाशिवाय कुठल्या पदार्थाला चव नसते। डाळी छान तळल्या जात आहेत। अद्रक, मिरची, लसूण आणि कढीपत्ता तर हे छान मी खरपूस तळून घेते। आपली फोडणी आता छान खरपूस तळून झाली आहे। तर मी त्यात घालते अर्धा चमचा हळद। सर्वप्रथम आपण घालूयात भोपळा। हा थोडा वाफत आला का मग आपण एक पदार्थ टाकूयात। याला थोडी वाफ येऊ देते। भोपळ्याला आता एक छान वाफ आली आहे थोडीशी, पूर्ण शिजू नाही द्यायचा याला। त्यात आता आपण टोमॅटो टाकूयात। हे 4 टोमॅटो मी कापून ठेवले। लगेचच कोथिंबीर आणि अगदी थोडी अशी चिंच, हा पुदिना। पुदिना एक अशी सुंदर चव, खूप सुंदर चव येते। आणि हे 1.5 चमचा मीठ मी काढले होते, 1.5 चमचा मीठ। मीठ स्वादानुसार थोडं कमी जास्त टाकू शकतात आपण। ही थोडी साखर, साखर अगदी 1 चमचा, जास्त नाही, थोडीशी। आता याला एक 5 ते 10 मिनटं वाफ घ्यायची। पूर्ण भाजी नाही होऊ द्यायची आहे, फक्त एक त्या सगळ्या पदार्थांची चव त्यात उतरली का एक 10 मिनटं याची वाफ घेऊया। आता सुरू झाला आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि याला एक अर्धा तास गार होण्यासाठी राहू देते। आपल्या सारण आता छान गार झालेलं आहे। आता मी याला मिक्सरमधून दरदरी दळून घेते। अगदी चिकन नाही दळायचं, अगदी दरदरी दळायचं। आपली चटणी आता ही छान दळून झाली आहे। हिला मी आता एक वरून तडका देणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य लाल मिरची, थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी चणा डाळ, थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी। मी आता पॅन ठेवला आहे, छोटा पॅन। त्यात आता तेल टाकते। तेल तापले आहे। आता आपण त्यात सगळं टाकूयात जिरे, मोहरी, मिरची, टाक। यात आपण वरून थोडा कढीपत्ता पण घालू शकतो। डाळी छान तळल्या गेल्या आहेत, वासही खूप सुंदर येत आहे। आपली चटणी छान अतिशय सुंदर अशी झालेली आहे। ती आपण भातासोबत खाऊ शकतो, पोळीसोबत खाऊ शकतो आणि कुठल्याही पराठ्यांसोबत आपण ती चटणी खाऊ शकतो। थँक्यू। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।